पन्हाळा गडाच्या पायथ्याला राजदिंडीखाली असणाऱ्या सोमवार पेठ आपटीपैकी येथील लोकवस्तीमध्ये विलास शामराव गायकवाड यांचं घर बांधकाम सुरू आहे। या बांधकामाला लागूनच त्यांचा गोठा आहे। या गोठ्यात सकाळी 6 वाजता ते गेले असता त्यांना बांधकामाच्या भरावामध्ये बिबट्याचे बछडे मृत अवस्थेत दिसून आले। जनावरांना वैरण टाकण्यासाठी तसेच शेण काढायला गोठ्याकडे निघाले असता त्यांना हा मेलेला बिबट्या दिसला। 1 ते 1.5 वर्ष वयाचे हे मृत बिबट्या बछडे असून त्याच्या नरड्याला मोठे दात घुसल्याच्या जखमा आढळून आल्या। त्याचा पाय बांधकाम आणि दगडाच्या मध्ये अडकल्यामुळे तो तिथेच पडलेला सापडला। तसेच त्याच्या पाठीवरही अन्य जनावरांनी ओढल्यामुळे जखमा झाल्या आहेत असे स्पष्ट दिसत आहे। रत्नाकर नारायण गायकवाड यांनी तातडीने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना ही माहिती कळवली। त्यानंतर वन खात्याने लगेच येऊन त्या मृत बिबट्यास पन्हाळा येथे नेले। यावेळी बाबूराव गिरी, रंगराव उदाळे आदी उपस्थित होते। पन्हाळा जंगलात अलीकडे दररोज बिबट्याचे दर्शन होत असते। पावनगड, पुसाटी बुरुज याखालील जंगलामध्ये बिबट्याचा वावर आहे। तसेच बिबट्याची संख्या वाढते असं दिसतं, कारण आज मृत पडलेला बिबट्या बछडे असून त्याचे वय 1 वर्ष असावे असं वन विभागाचे अधिकारी सागर पटकुरे यांनी सांगितले। मृत बिबट्याचा पंचनामा करून तसेच शवविच्छेदन करून वन विभागाच्या कार्यपद्धतीप्रमाणे अंतिम संस्कार केले जातील असंही सागर पटकुरे यांनी सांगितलं। वरिष्ठ वन अधिकारी हे देखील प्रत्यक्ष पाहणी करता येणार असल्याचं पन्हाळा वन अधिकारी यांनी सांगितलं आहे। जनप्रवास लाईव्हसाठी पन्हाळाहून राजू मुजावर।